घटना आहे काजलची. काजल अण्णासाहेब मोरे वय 21, देगाव गावातील मुरलीधर घाडगे यांच्या कुटुंबात जन्मलेली. प्रेमळ स्वभावाची, अभ्यासात हुशार, आई वडिलांची लाडकी, चुलत्यांची प्रिय भाची आणि गावात साऱ्यांच्या नजरेत भरणारी सुसंस्कृत व शांत स्वभावाची मुलगी. लहानपणापासून तिला शिक्षक होण्याचं स्वप्न होतं आणि आई नेहमी म्हणायची, माझी काजल एक दिवस मोठं नाव कमवेल. मात्र नियतीच्या मनात वेगळंच होतं. शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. तिच्या सौंदर्यामुळे आणि स्वभावामुळे अनेक ठिकाणाहून स्थळ येऊ लागली. जेव्हा एका गावच्या सरपंचाच्या मुलाचं स्थळ आलं, तेव्हा सगळं कुटुंब आनंदून गेलं. माजी सरपंच प्राध्यापक सिद्धेश्वर मोरे यांचा मुलगा अण्णासाहेब एक सुशिक्षित व संपन्न घराण्यातील युवक. वडिलांना वाटलं की त्यांच्या लेकीचं आयुष्य सोन्यासारखं होणार. 25 तारखेला ढवळस गावात लग्नाची धामधूम सुरू होती. 11 तोळे सोनं, नवे कपडे, गिफ्ट्स आणि प्रेमळ काजल हे सगळं घेऊन ती मोरे कुटुंबात वधू म्हणून आली. पण लग्नाच्या वेळीच वाद उफाळून आला. अजून 10 तोळे सोनं मागण्यात आलं. हुंडा पूर्ण नाही असं सांगून दबाव टाकण्यात आला. कुटुंबाने समजूत घातली, ऊस कारखान्यातून पैसे आले की सोनं देऊ, फक्त लग्न थांबवू नका. आणि त्या दबावाखाली लग्न पार पडलं. सुरुवातीचे काही दिवस काजलला वाटलं की नवरा थोडा रागीट आहे, पण सगळं सुधारेल. मात्र नंतर तिचं स्वप्न भंगून बंदिवासात बदललं. सासू अलका, सासरे सिद्धेश्वर, नवरा अण्णासाहेब आणि नणंद सोनाली या चौघांनी तिचं आयुष्य नरक बनवलं. 10 तोळे सोने कुठे आहे? तुझं माहेर गरीब आहे, तू आम्हाला काहीच नको म्हणालीस का? या शब्दांनी तिच्या मनावर रोज घाव बसायचे. जेवण वेळेवर मिळायचं नाही. कधी दुपारचा घास चुकायचा, कधी रात्रभर उपाशी रडत झोपायचं. वरून अंगावर हात, मारहाण, शिवीगाळ, अपमान. काजलने अनेकदा आईला आणि चुलत्याला सांगितलं, आई, मला परत बोलाव ना. इथं श्वास घ्यायलाही त्रास होतोय. पण उत्तर असायचं, बाळा, नातं आहे, थोडं सहन कर. सासरचं उत्तर वेगळंच, 5 लाख रुपये अजून दे, नाही तर परिणाम भोग, असं धमकीचं भाष्य. दरम्यान काजल आई झाली. 1.5 वर्षाच्या गोंडस मुलाला पाहून जगण्याचं बळ मिळायचं, पण त्यालाही जवळ घेऊ दिलं जायचं नाही. तू काही शिकवू शकत नाहीस, त्याची आई नालायक होईल, अशा टोमण्यांनी तिचं हसूही बोचायला लागलं. काजल मैत्रिणीला फोनवर सांगायची, मुलाला जवळ घेऊ देत नाहीत, त्याचं बालपण हरवत चाललंय, जगणं असह्य झालंय. 8 तारखेला सकाळी 9च्या आधी घरात शांतता होती, पण ती शांतता दुःखाची स्फोटक शांतता होती. काजलने एका साडीच्या गाठीने फॅनला लटकून आयुष्य संपवलं. दुपारी तिचा मृतदेह आढळला. डोळ्यात अजूनही आशा होती, कोणी मला वाचवलं असतं तर. 8 डिसेंबरच्या सकाळी तिच्या कहाणीचा शेवट झाला. पण तिचं खऱ्या अर्थाने अस्तित्व मागे उरलं. तिचा 1.5 वर्षाचा मुलगा, ज्याला अजूनही कळत नव्हतं की आई आता कधीच परत येणार नाही. तो आईच्या पार्थिवाजवळ बसून आई, आई म्हणत होता. हे दृश्य पाहून प्रत्येकाचं काळीज तुटून गेलं. आईची माया, कुशीत घेणारी ऊब, हे सगळं एका क्षणात संपलं. नातेवाईक संतप्त झाले. सासरचे मंडळी मृत्यू अपघात असल्याचं सांगू लागले, पण शरीरावरच्या खुणा, डोळ्यातली घुसमट ओरडून सांगत होती, ही आत्महत्या नव्हे, ही शिक्षाच होती. संतप्त नातेवाईकांनी मोरे कुटुंबाच्या घरात तोडफोड केली, दरवाजे फोडले, सामान फेकलं आणि सासरच्यांना रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली. तुम्ही आमच्या मुलीचा जीव घेतलात, हे आरोप रडता रडता ऐकू येत होते. पोलीस वेळेवर पोहोचले नसते तर आणखी मोठा अनर्थ झाला असता. मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आरोपी माजी सरपंच सिद्धेश्वर मोरे, सासू अलका, नवरा अण्णासाहेब आणि नणंद सोनाली सतीश जाधव यांना अटक झाली आणि तात्पुरती कोठडी मिळाली. काजलचा मुलगा सध्या माहेरी आहे. त्याला वाटतं, आई कामावर गेली, परत येईल. कधी जेवताना विचारतो, आई कुठे? कधी तिचा फोटो पाहून रडतो. हे दृश्य माहेरच्या मंडळींसाठी जिवंत शिक्षा आहे. त्यांनी त्याला नवीन आयुष्य दिलं खरं, पण त्या आयुष्याला आता आईशिवाय अर्थ उरलेला नाही.
काजलने शेवटच्या काही दिवसांत आईला पाठवलेला एक व्हॉइस मेसेज पोलिसांच्या तपासात मिळाला. त्यात ती म्हणते, आई, माझं काही खरं नाही. आता ते मला संपवतील. मी तुमच्या इज्जतीसाठी सहन केलं, पण आता नाही जमत. माझा मुलगा बघ, त्याचं बालपण घालवू नको. आई आता नाही सांगू शकणार, पण तुझी छाया तरी दे. हे शब्द ऐकून तपास अधिकारीही स्तब्ध झाले. एका कोवळ्या मनाने घेतलेला तो निर्णायक निर्णय समाज, पोलीस आणि न्यायसंस्थेसाठी मोठं प्रश्नचिन्ह बनला. काजलला न्याय मिळालाच पाहिजे. खून थांबवा. आई गेली तरी ती अजूनही जिवंत आहे. काजल परत येणार नाही, पण तिच्या कहाणीतून हजारो काजलांना आवाज मिळाला. मुलींना शिकवा, स्वावलंबी बनवा आणि हुंड्याच्या प्रथांना मुळासकट उखडून टाका. या घटनेतून आपण काय शिकतो? आजही त्या लहानशा नजरेत आईच्या कुशीत परत जाण्याची आस आहे. आई कुठे गेली हा प्रश्न विचारतो तेव्हा उत्तर फक्त अश्रूंनी येतं. काजलच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या मुलाने फक्त एकच शब्द उच्चारला, आई, आणि तेव्हा उपस्थित प्रत्येक जण हळहळला. काजलचं आयुष्य संपलं असलं तरी तिचं दुःख, मातृत्व आणि स्वप्न आजही जिवंत आहे. दोषींना शिक्षा मिळेलच, पण आपल्यासमोर एक मोठी जबाबदारी उभी आहे. अशा कोणत्याही काजलच्या आयुष्याचा अंत इतकं वेदनादायक होऊ नये. ही कहाणी ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.